नमस्कार मित्रांनो, इन्फो विथ अभि या आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत। नवीन व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंप तत्वावर नियुक्ती योजना संदर्भात अत्यंत महत्त्वाचा एक शासन निर्णय जो की निर्गमित झालेला आहे 30/7/2024 ला। तर काय शासन निर्णय या व्हिडिओतून पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंप नियुक्ती योजना संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय नगर विकास विभागाकडून दिनांक 30 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा अनुकंप नियुक्ती योजना बाबतचा सर्वसमावेशक सूचनांचे एकत्रीकरण असलेला शासन निर्णय दिनांक 21/9/2017 नुसार राज्यातील महानगरपालिका, बृहन्मुंबई महानगरपालिका वगळून नगर परिषदा, नगरपंचायतींना सदर निर्णयामध्ये नमूद फेरफारासह सुधारणांसह लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे। यामध्ये अनुकंप नियुक्ती योजनेचा लाभ नगर परिषद, नगरपंचायतीमधील खाली नमूद करण्यात आलेल्या प्रकारच्या कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबियांना लागू असणार आहे। तसेच ज्या कर्मचाऱ्यांची नगर परिषद, नगरपंचायत सेवेत गट क अथवा गट ड मध्ये विहितरित्या नियुक्ती करण्यात आलेली आहे व ते नगर परिषद, नगरपंचायतीच्या आस्थापना सूचीवर आहेत, तसेच जे कर्मचारी नगर परिषद, नगरपंचायत सेवेत रोजंदारीने दिनांक 27 मार्च 2000 पूर्वी कार्यरत होते व त्यांना शासन, नगर परिषद प्रशासन संचालनालय, विभागीय आयुक्त यांच्याकडील आदेशात सेवेत सामावून घेऊन नियुक्ती देण्यात आली आहे असे कर्मचारी, तसेच ज्या रोजंदारी कर्मचाऱ्यांबाबत माननीय कामगार कल्याण न्यायालय, माननीय औद्योगिक न्यायालय, माननीय उच्च न्यायालय, माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशाने त्यांना नगर परिषद, नगरपंचायत सेवेत कायम करण्याचे आदेश दिले असतील व त्याप्रमाणे शासन, नगर परिषद प्रशासन संचालनालय, विभागीय आयुक्त यांनी पदनिर्मितीस त्यांना सामावून घेण्यास मान्यता दिली असेल असे कर्मचारी, तसेच जे कर्मचारी हे नगर परिषदा, नगरपंचायत सेवेत रोजंदारीने दिनांक 27/3/2000 पूर्वी कार्यरत होते व या कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही प्रचलित नियमानुसार झालेली आहे, तसेच समावेशनाकरिता सदर कर्मचारी संबंधित प्रकारच्या पदाकरिता विहित शैक्षणिक अर्हता धारण करीत आहेत आणि समावेशनासाठी नगर परिषद, नगरपंचायत पात्र होते। समावेशन प्रक्रियेच्या दरम्यान मयत झालेले कर्मचारी तसेच अनुकंप नियुक्ती करिता दिवंगत नगर परिषद, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील पात्र नातेवाईकाने नगर परिषद, नगरपंचायत कर्मचारी दिवंगत झाल्याच्या दिनांकापासून 1 वर्षाच्या मुदतीत संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे अर्ज करण्याची अट सदर शासन निर्णय निर्गमित झालेल्या दिनांकापासून 1 वर्ष गृहीत धरण्यात येईल असे नमूद करण्यात आलेले आहे। तसेच अनुकंप नियुक्ती योजनेचा लाभ हा महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना लागू असेल ज्यामध्ये महानगरपालिका सेवेत रोजंदारीने दिनांक 27 मार्च 2000 पूर्वी कार्यरत होते। या कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती ही प्रचलित नियमानुसार झालेली आहे, तसेच समावेशनाकरिता संबंधित प्रकारच्या पदाकरिता विहित शैक्षणिक अर्हता धारण आहे व समावेशनासाठी पात्र आहेत, तथापि समावेशन प्रक्रियेच्या दरम्यान मयत झालेले कर्मचारी पात्र असणार आहेत। या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय आपण आपल्या स्क्रीनवर पुढील प्रमाणे पाहू शकता, जो की 30 जुलै 2024 ला निर्गमित करण्यात आलेला आहे। राज्यातील महानगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायतीमधील पात्र अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंप नियुक्ती योजनेसंदर्भातील निर्गमित करलेल्या शासन निर्णयाचे एकत्रीकरण। आतापर्यंत झालेल्या शासन निर्णयाचे एकत्रीकरण आपल्या स्क्रीनवर तो शासन निर्णय आपण पाहू शकत असाल। काय शासन निर्णय आहे जो की 30 जुलै 2024 ला निर्गमित करण्यात आलेला आहे। आपल्या स्क्रीनवर तो सविस्तर शासन निर्णय आपण पाहू शकता। आशा करतो की आपल्याला व्हिडिओ आवडला असेल। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझ्या चॅनलचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। असेच व्हिडिओ घेऊन भविष्यात भेटू, तोपर्यंत मला रजा द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।